बाबा, हम्म. मी असं ऐकलं की क्रिकेटमध्ये खूप पार्शियलिटी होते. जर पार्शियलिटी झाली, मला सिलेक्शन नाही झालं तर मी काय करू? अरे, एक स्टोरी सांगतो. मी स्कूलमध्ये होतो ना, मग मी चेसमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. तुम्ही आणि चेस. हा, मी आणि चेस. तुम्हाला चेस आवडतो? ऐक तर. आणि मग मी पहिल्या राऊंडला जिंकलो, दुसऱ्या राऊंडला जिंकलो आणि तिसऱ्या राऊंडला माझी एका मुलाबरोबर मॅच पडली की जो शाळेचा बेस्ट चेस प्लेअर होता आणि तो स्कूलच्या टीममध्ये पण होता आणि सर त्याला स्वतः पर्सनली ट्रेन करायचे. आणि गेस व्हॉट, मी त्याच्या विरुद्ध पण जिंकलो. सरांनी त्याची आणि माझी पुन्हा रिमॅच करून घेतली, पण त्यावेळी त्यानं मला हरवलं. मग मी सरांना जाऊन म्हटलं की सर, आपल्याकडे तर नॉकआउट आहे. मग मी पहिल्यांदा त्याला हरवलं होतं, मग तो नॉकआउट का नाही झाला, त्याला परत का केलं? तर सर म्हणले, नाही नाही, ते तुम्ही आपलं असंच खेळत असाल. तिथून पुढे मी चेसच सोडून दिलं. तुमच्यासोबत खूप वाईट झालं. प्रॉब्लेम हा नाहीये की त्यावेळी माझ्या विरुद्ध पार्सलिटी झाली. वाईट हे झालं की मी चेस सोडलं. मी चेस सोडायला नको पाहिजे होतं. जर का मी चेस सोडलं नसतं तर आज एका सुंदर खेळापासून मी वंचित राहिलो नसतो. आज मला खूप रिग्रेट होतं की मी ते न सोडता जर माझं पुढे कंटिन्यू ठेवलं असतं तर मला एक सुंदर खेळाचा आनंद मिळाला असता. तुझ्या बाबतीत सुद्धा बाळा, क्रिकेटचा विषय हाच आहे की सिलेक्शन हो न हो, एका सुंदर खेळाला मुकू नकोस आयुष्यात कधी. त्या खेळाचा आनंद घे. सिलेक्शन होत राहील, नाही होईल, काय होईल, पण जेव्हा तू क्रिकेटवरती उतरणार आहे ना, तो दिवस, ती मॅच तुझी असणार आहे आणि तो आनंद सुद्धा तुझा असणार आहे. लक्षात घे. ठीक आहे. त्यामुळे पार्शलिटी आणि सिलेक्शन ह्या चक्रात न अडकता आपण काय करायचं? फक्त एन्जॉयमेंट. एन्जॉयमेंट. सो एन्जॉय युअर क्रिकेट.